हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण। तर इथे बघा, मी आज कधी सकाळ सकाळी काय जेवण करणार आहे हे तुम्हाला दाखवते। मी फ्रोजन वाटाणा आणलेले आहे, हे थोडंसं मी काढून ठेवलेलं आहे। नंतर पनीर आणि इथे बीन्स आणलेले आहे। भाज्या एवढ्या महाग झाल्यात की नाही, बीन्स आहे बघा 40 रुपये पावशेर। आणि इथं मी आप्पेसाठी की नाही सकाळी डाळी भिजत घातलेल्या आहेत, उडदाची डाळ, हरभरा डाळ, तांदूळ आणि इथं मटकी भिजत घातलेली आहे उसळ किंवा आमटी वगैरे करायला येईल ह्यासाठी। इथं डाळ शिजवून घेतलेली आहे आणि इथं शेवग्याच्या शेंगा पण वेगळ्या शिजवून घेतलेल्या। वेगळ्या म्हणजे मी पहिले काय करायचे, डाळीतच घालायची, पण काय व्हायचं माहिती आहे, शेवग्याच्या शेंगा इतक्या शिजायच्या की नाही त्या सगळ्या अशा सुटायच्या, म्हणजे खायलाच यायच्या नाहीत। म्हणून मी त्या आता की नाही थोडंसं की नाही वेगळ्या अशा शिजवून घेतलेले आहेत आणि आता डाळ फोडणीला टाकूया। इथं डाळीची आमटी मी फोडणीला दिलेली आहे, तर आता 5 मिनिट की नाही चांगली उकळी येऊ दे, तर भाजीची तयारी करूया। आमटी की नाही माझी झालेली आहे, काढून ठेवते, झाकून ठेवूया। आणि ह्यामध्ये की नाही कांदा टोमॅटो मला तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे, त्याचं वाटण करून घ्यायचं। थोडंसं तेल टाकूया, भाजायला म्हणजे चांगलं भाजतं। तोपर्यंत इथे मी त्याला पनीर थोडंसं देणार आहे। घेणार नाही म्हटलं थोडंसं कमी तुम्ही आपण कधी करायला वापरायचं आणि ह्याचे फक्त कमी टाकून भाजत आलं। आता त्यामध्येच मी टोमॅटो पण भाजते। वरच्या काट्याला चहा पाहिजे का विचारू, वर टॉयलेट चांगले त्याच्या धुवायला बसवला। तर इथं कणी भाजी फोडणीला टाकलेले आणि मी आंघोळीच्या अगोदरच आज झाडू फरशा वगैरे सगळी कामं आवरून घेतली होती आणि त्यानंतर जेवणाला घातलं होतं। कारण नीलला कणी म्हणजे रात्रीपासून ताप होता, ताप रात्रीसारखा चढायचा उतरायचा असं होता आणि सर्दी आणि कणकण होती। पण त्याचं कसं आहे माहिती, लहानपणी पण ताप एकदम वाढला की नाही तर एकदमच डोक्यात जायचा, असं व्हायचं आणि मग त्याला ॲडमिट करायला लागायचं। असं लहानपणी असं 1-2 वेळा की नाही 4-4, 5-5 दिवस त्याला ॲडमिट केलेलं आहे। त्यामुळं की नाही मला भीती वाटते, म्हणजे मी त्याचा ताप असं वाढू देत नाही। मग काय व्हायचं, रात्री सारखं उठायचं आणि मग ते ताप वाढला का बघायचं, औषधं दिलं, परत ते डोक्यावर गार पाण्याची पट्टी असेल ना तसं नॅपकिन कपाळावर ठेवलं, जेणेकरून डोक्यावर की नाही डोक्यात ताप जाऊ नये म्हणून। त्यामुळे सारखं मला जागायला व्हायचं, म्हणजे मला पोरं अशी आजारी असली की नाही अजिबात झोप लागत नाही, सारखं उठायला होतं। त्यामुळे मला पण आज थोडंसं असं कणकण वाटल्यासारखं झालं आहे। तर त्याला काय मी शाळेला पाठवलं नव्हतं, त्यामुळे कसं डब्याचे वगैरे काय अशी गडबड नव्हती आणि तापामुळे त्याला की नाही सगळंच असं कडू कडू वाटत होतं। मग सकाळी तिखट काहीतरी उपीट करते म्हटले तर तनूला नको होतं, तनूला शिरा पाहिजे होता, म्हणून मग कधी दोघांना पण तुपातला शिरा केला। थोडंसं खाईल म्हटलं, 1-2 चमचे खाल्ले, पण त्यानं काय खाल्लंच नाही। कसं तोंड असं कडू वाटल्यामुळे तर कधी चवच लागत नव्हती त्याला, म्हणून म्हटलं थोडंसं त्याला कसं पनीर आवडतं आहे, मग आता फक्त पनीरची भाजी करण्यापेक्षा की बाकीच्या भाज्या पण पोटात जाणं गरजेचं असतं ना,
मग मी 2-3 प्रकारच्या बटाटा, वाटाणं, बीन्स असं मिक्स करून कणी पनीरचं कसं 4-5 तुकडे जरी घातले आणि असं चटकमटकदार जरा ग्रेव्ही केली की नाही पोरं अशी आवडीनं खातात आणि चाटून पुसून खातात. म्हणजे आमच्यात तर तसं पनीर आणि ग्रेव्ही आवडीची झाली ना की बास झालं. मग मी थोडंसं पनीर घालून कणी अशी वेगळी जरा ग्रेव्ही करून मिक्स व्हेजची भाजी केली होती आणि चपात्या बनवते जेणेकरून तो थोडंसं कणी आवडीचं भाजी म्हटल्यावर थोडं खाईल. इथं मी मशीन पण लावलेलं आहे. हरभऱ्याची डाळ कणी जरा उन्हात ठेवलेले. माझं ज्वारीचं दळप झालेलं आहे, गव्हाचं दळप चालू होतं, एक घाणं झालेलं अजून थोडंसं टाकायचं आहे. ते मी जरा नंतर आवरल्यावरच लावेन कारण मी आता मशीन लावलेलं आहे कपड्याचं म्हणून मी गिरण बंद केलेलं आहे. इथं म्हणजे बाकी भात आमटी वगैरे झालेली आहे. चपातीचं कसं करते मी गोळे अगोदर सगळे बनवून घेते म्हणजे कसं पटापटा लाटायला ना भाजायला बरं पडतं. गोळ बनवायचं कणी ताप कमी होतो. अजून भांडी घासायची नाश्त्याची चहाची ती तशीच ठेवल्यात. म्हणले बाकीचं सगळं आवरलं का नाही एकदमच आज भांडी काढणार. आज काय मी एकदा सकाळचा चहा नाश्ता झाले की एक फेर माझा भांड्याचं होतं पण आज मी कंटाळा केला ते काय करतच बसले नाही. म्हटलं अगोदर आवरायचं, त्याला जेवायला द्यायचं, त्याला गोळ्या पण द्यायला पाहिजेत वेळेवर आणि म्हटलं त्यानंतरही बाकीचं आपलं भांडी ओटा वगैरे आवरायला चालते. अजून देवपूजा करायची माझी. चला आता पटापटाकने चपात्या लाटून भाजून घेते. त्याला पहिल्यांदा पोरांना कधी जेवायला देते म्हणजे नीलला औषध द्यायला बरं. त्यानंतर भेटू आपण. आज कधी म्हटलं बेसनचं पीठ करायचं म्हणून हरभऱ्याच्या डाळ सकाळी ऊन पडलेलं म्हणून उन्हात ठेवलं आणि माझ्या लक्षातच नाही पाऊस आल्यावर झिरमिट पडलं पाऊस पण कधी त्याची डाळ भिजली. काय नाही पटकन होईल म्हणून करायला गेलं का नाही हे असं होतं. गप सकाळी डाळ अशी चांगली वाळलेली होती, अजून जरा ऊन लागू दे म्हणून ठेवलं ते एकदमच आता भिजून मऊ झाली. तर आता ऊन पडले, आता थोडंसं कधी ठेवून बघते नाहीतर मग संध्याकाळी कधी गरम करणार आणि मग गरम करून गार करली की नाही मग थोडीशी अशी कुरकुरीत होईल. आता थोडंसं उन्हात ठेवू. पाऊस आला की सांग का आज काहीतरी करायला लागले की नाही की विसरून जाते. जीवाला लागले वाळी चांगली पीठ पडलं तर बरं. गिरणीत आता ज्वारीचं दळप झालेलं आहे माझं, गव्हाचं टाकलेलं आहे. वाळलेले कपडे आणूया आणि आजचे कपडे उन्हात घालूया. कपडे आहेत बघा तेवढ्यात एक नाही थोड्या वेळानं घडी करते. पहिला ती मशीनमधली उन्हात घालते. ठेवूया इथं. चला कपडे तरी उन्हात घालून झाल्यात. आता गव्हाचं पीठ ठेवायला तर ते पण त्याने उन्हात ठेवूया. चवळीच्या शेंगा लागल्यात थोडं शकण्यासाठी झालं. तेवढ्या 4 लागतात भरतात आणि पिकतात. असं पावशरभर होईल असं नाहीच आहे. चला यासोबतच आता ब्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.